ट्रिपला जायला कुणाला नाही आवडत, सगळ्यांनाच आवडतं. पण त्याच्यानंतर ना हा ढिगारा बघितला ना की अंगावर काटा येतो. तर आमचं इथं दांडेली ट्रिप झाली आणि त्याच्यानंतर नाही तर कपड्यांचा ढिगारा पाहू शकता. इतके सारे कपडे आमचे चौघांचे निघलेले. तर तेच इथं माझं धुणं चाललं होतं आणि इकडं कसं पावसाचं जास्त वातावरण आहे, त्यामुळं ना लवकर धुवून टाकले की लवकर वाळतात. नाहीतर मग ते ओले कुठं वाळत घालायचे मोठा प्रश्न असतो. तर त्यामुळं ना सकाळी लवकर उठून माझं इथं कपडे धुणं चालू होतं आणि मिस्टरांनाही द्यायचे होते. ते जाणार होते कोल्हापूरला परत, तर त्यांच्यासाठी मला हे कपडे धुवून द्यायचे होते. तर तिथे कपडे वगैरे धुवून घेतले आणि म्हटलं टेरेसवर टाकून येऊया, म्हणजे व्यवस्थित असे स्वच्छ वाळतात. नाही तर मग ते नंतरनं थोडेसे कोमट राहिले की त्यांना कुठं टाकायचं हे पण समजत नाही. नंतरनं मग हा पोर्च वगैरे धुवून घेतला. आशूनं तिथं रांगोळी काढली. माहेरी आमच्या ना ओल्या काजू आहेत, म्हणजे काजूचं बाग आहे, त्यामुळं ना ओल्या काजूची भाजी तर आल्यावर होतेच होते. तर बाबांनी इतक्या साऱ्या या ओल्या काजू काढून आणलेल्या होत्या, तर त्याचीच इथं मला भाजी बनवायची होती रात्रीच्या जेवणामध्ये. तर हे कसं कट करायचं, त्यातली काजू कशी काढायची, हा माझा यूट्यूबवरनं व्हिडिओ आहे, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पाहू शकता. तर चला आता व्हिडिओचा एंड करते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.